आरवला इन्स्पेक्टरला रागाने थांबवताना पाहून आधी लगेच त्याच्याजवळ आला आणि हळूच म्हणाला, इथे काय चाललंय हे तू सगळ्या जगाला लाईव्ह दाखवले आहेस आरव, त्यामुळे तुझ्या रागावर नियंत्रण ठेव. तू राजदीपवर तुझा राग नंतर काढू शकतोस. यावेळी पायल आधीच खूप घाबरलेली आहे आणि आजी देखील या सगळ्यांमुळे खूप काळजीत आहे. म्हणून प्लीज फक्त आज तू माझं ऐक. प्लीज पोलिसांना या दोघांना अटक करू देत. आरव आधीकडे आणि नंतर पायलकडे पाहिले. त्याने त्याचे डोळे मिटले आणि रागावर नियंत्रण ठेवले आणि इन्स्पेक्टरला म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, तुरुंगात या दोघा बाप लेकांची नीट काळजी घ्या. अनेक गुपिते बाहेर येतील. हे ऐकून वीरेंद्र हसला आणि म्हणाला, तुझं बरोबर आहे. खूप गुपितं आहेत आमच्याकडे दडलेली आणि आता ती गुपितं जाणून घेण्यासाठी तू स्वतः आमच्याकडे येशील. हे तुला माझं वचन आहे. इन्स्पेक्टर चला या दोघांना घेऊन. कमिशनर असे म्हणताच इन्स्पेक्टर राजदीप आणि वीरेंद्रला तिथून घेऊन जाऊ लागले. ते निघून जाताच आरवने पायलला पुन्हा आपल्या मिठीत घेतले. राजदीप 2 पावले पुढे गेला होता तेव्हा अचानक त्याची नजर एका टेबलाजवळ त्याच्या बंदुकीवर पडली. त्याने वळून आरव आणि पायलकडे पाहिले. त्यांना एकमेकांच्या मिठीत पाहून तो आगबबूला झाला आणि त्याने कॉन्स्टेबलला धक्का मारला आणि टेबलाजवळ पडलेली बंदूक उचलून आरववर गोळी झाडली. पण आरवला गोळी लागण्याआधी आधीने राजदीपला गोळी मारताना पाहिले आणि आरवला वाचवण्यासाठी त्याच्या समोर आला. गोळी आधीच्या हाताला स्पर्श करून गेली. आधीला गोळी लागताच आरव पायलला दूर करून त्याच्याकडे धावला. राजदीपने पुन्हा गोळी मारण्याचा प्रयत्न केला पण आरवने धावत जाऊन त्याला पकडले आणि हात वर केला. गोळी हवेत गेली. आरवने हात फिरवून त्याच्याकडून बंदूक सोडवली. बंदूक जमिनीवर पडली. बंदूक पडताच आरवने राजदीपला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तू माझ्या मित्रावर गोळी चालवली. मी तुला सोडणार नाही, जीव घेईल तुझा. आरवने असे म्हणत राजदीपला मारायला सुरुवात केली. पायल आणि यशोदाने येऊन आधीला आधार दिला आणि त्याला तिथे सोप्यावर बसवले. त्याला बघून यशोदा रडायला लागली. मग आधी हसत म्हणाला, मला काही झालं नाही आजी, मी ठीक आहे. गोळी फक्त स्पर्श करून गेली. मी ठीक आहे. मला माफ कर आधी. मला माफ करा आधी सर. हे सर्व माझ्यामुळेच झाले आहे. एवढे बोलून पायल रडू लागली. मग आधीने तिच्या गालाला हात लावला आणि म्हणाला, मला काही झाले नाही पायल. मी ठीक आहे आणि इथे जे काही होत आहे त्यासाठी स्वतःला कधी जबाबदार समजू नको. कारण राजदीप हा गुन्हेगार आहे आणि त्याचे सत्य सर्वांसमोर येणे खूप गरजेचे होते. नाहीतर तुझ्याप्रमाणेच त्याने आणखी अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले असते. तू जाऊन तुझ्या नवऱ्याला थांबव, नाहीतर तो राजदीपचा जीव घेईल. तो कोणाचेही ऐकणार नाही. जा. पायलने आरवकडे पाहिले जो राजदीपला बेदम मारहाण करत होता. इन्स्पेक्टरसह सर्व हवालदार आरवपासून राजदीपला सोडवण्याचा प्रयत्न करत होते. पण आरवने राजदीपचा गळा इतका घट्ट पकडून ठेवला होता की सर्वांनी प्रयत्न करूनही त्यांना राजदीपचा गळा आरवकडून सोडवता येत नव्हता. ते पाहून पायल धावतच आरवकडे आली आणि त्याला धरून म्हणाली, आरव त्याला सोडा, तो मरेल, सोडा त्याला. नाही पायल, तू जा इथून, कारण आज माझ्याच हातून मरणार. आरव राजदीपचा गळा पकडून म्हणाला. तेवढ्यात कमिशनर साहेबांनीही आरवला पकडले आणि म्हणाले, आरव साहेब, कायदा हातात घेऊ नका, त्याला सोडा. अरे कुणीतरी माझ्या मुलाला वाचवा, नाहीतर हा मारून टाकेल. वीरेंद्र ओरडला. प्लीज आरव, सोडा त्याला, पायल हळूच म्हणाली. पण आरवने झटका देऊन स्वतःला सोडवले आणि त्याला मारू लागला. राजदीप स्वतःला सांभाळू शकत नव्हता. आरव त्याला जमिनीवर आपटू आपटू मारत होता. सूरजसह इतर सर्वांनी आरवला पकडले आणि मोठ्या कष्टाने त्याला राजदीपपासून वेगळे केले. पण तरीही आरवने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कमिशनर साहेब म्हणाले, याला इथून घेऊन जा. इन्स्पेक्टर साहेबांनी इतर हवालदारांसह राजदीप आणि त्याच्या बापाला पकडून तिथून नेले. राजदीप त्यांच्यासोबत जाताना ओरडला, आरव, तू माझ्याकडून जिंकला आहेस असे समजू नकोस. मी लवकरच परत येईल आणि पायलला तुझ्या डोळ्यांसमोरून घेऊन जाईल. माझ्या प्रत्येक जखमेचा हिशोब तुझ्याकडून घेईन. अरे पायलला हात लावून तर दाखव. मी तुझं एकही हाड नीट ठेवणार नाही. तुला मारून टाकीन. सगळ्यांच्या तावडीतून स्वतःला सोडवताना आरवही किंचाळला. मग पोलिसांनी राजदीप आणि त्याच्या बापाला पोलीस व्हॅनमध्ये बसवलं आणि त्यांना तिथून घेऊन गेले. सूरज आरवला धरून म्हणाला, सर स्वतःला सांभाळा. पायलकडे पहा, ती किती घाबरली आहे. आणि आधी सर, त्यांना पण तुमची गरज आहे. आधीचे नाव ऐकताच आरवने आधीकडे बघितले आणि सूरजपासून स्वतःला सोडवून त्याच्या दिशेने धावला. तो येऊन आधीजवळ बसला आणि आधीच्या हातातून रक्त येत असल्याचे पाहून तो म्हणाला, मी डॉक्टरांना फोन करतो. मी फोन केला आहे. डॉक्टर अंकल येत आहे, श्रुती म्हणाली. अरे
त्याची आदीने त्याचे डोळे बंद केले, स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि आदीला विचारले, तू ठीक आहेस? हो, गोळी फक्त मला स्पर्श करून गेली आहे. काळजी करू नको, मी सुरक्षित आहे, आदी हसत म्हणाला. आरवने त्याच्याकडे बघितले आणि रागाने म्हणाला, तुला काय गरज होती मध्ये यायची? गोळी चुकीच्या ठिकाणी लागली असती तर? गोळी तुझ्या हाताला लागली, देवाचे आभार. नाहीतर त्या हरामी राजदीपचे सत्य सर्वांसमोर आणण्याच्या नादात मी तुला गमावले असते. काही नाही झाले आरव, मी बरा आहे. डॉक्टर अंकल येत आहेत ना, ते ड्रेसिंग करतील. ते ड्रेसिंग करतील आणि काही दिवसात सर्व काही ठीक होईल. तू जाऊन पायलशी बोलून घे, ती खूप घाबरली आहे. आधी असे म्हणताच त्याने आजूबाजूला पाहिले आणि पायलला शोधू लागला. तेव्हा सूरज म्हणाला, मी पायलला तिच्या खोलीत जाताना पाहिले. आरव जात असताना कमिशनर साहेब त्याच्याकडे आले आणि म्हणाले, आरव साहेब, तुम्हाला पायलजींना आणि तुमच्या मित्राला आमच्यासोबत थोडा वेळ पोलीस स्टेशनला यावे लागेल. तुम्हा सर्व लोकांचे जबाब घ्यायचे असून तुम्ही तिथे येऊन राजदीप ठाकूर यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल करा. राजदीपवर आणखी एक धारा लागेल, मग त्याला तुरुंगातून बाहेर येणे अशक्य होईल. ठीक आहे, आधीचे ड्रेसिंग होऊ द्या, तोपर्यंत मी पायलला घेऊन येतो. असं म्हणत आरव तिथून निघून गेला. आरव पायलच्या खोलीत आला तेव्हा त्याला पायल कुठेच दिसली नाही. तो बाल्कनीकडे सरकला तेव्हा त्याला पायल तिथे उभी असलेली दिसली. तो पायलकडे आला तेव्हा त्याला दिसले की पायल लॉनमध्ये सोफ्यावर बसून आदी आणि यशोदाकडे बघत होती. आदी, ठीक आहे पायल, गोळी त्याच्या हाताला स्पर्श करून गेली आहे. आरव असे म्हणताच पायलने डोळे मिटले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आरवने तिच्या खांद्यावर हात ठेवताच पायलने मागे वळून त्याला घट्ट मिठी मारली. आरव तिला आपल्या मिठीत घेत म्हणाला, आता का रडत आहेस पायल? आता सगळं झालं आहे. तो आता तुरुंगातून बाहेर येणार नाही. आता मी त्याला येऊ देणारही नाही. आता तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. आता तुला न घाबरता तुझे आयुष्य तुझ्या हिशोबाने जगू शकतेस. आरवने असे सांगताच पायलच्या रडण्याचा आवाज आणखी वाढला. आरवने तिला घट्ट पकडले आणि म्हणाला, मला माहीत आहे पायल, मी तुला आधी सगळं सांगायला हवे होते की मला राजदीप आणि त्याच्या वडिलांची वास्तविकता माहीत आहे. पण जर मी तुला सांगितले असते की हा राजदीप तोच राजदीप आहे ज्याने तुझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता, तर तू खूप घाबरली असती आणि तुझं हसू गेलं असतं. आणि मला ते नको होतं की आपल्या एंगेजमेंटच्या दिवशी तुझ्या चेहऱ्यावर हसू येण्याऐवजी भीती यावी. म्हणूनच मी सगळं काही माहीत असूनही गप्प राहिलो. पण मी तुला वचन दिले होते की आपल्या लग्नाच्या आधी मी तुझ्या भूतकाळाला पुरून उरणार आहे. म्हणूनच मला राजदीपला त्याच्या अंतापर्यंत पोहोचवण्यासाठी हा सगळा प्लॅन करावा लागला. असे म्हणत आरवने पायलच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि म्हणाला, मला माफ कर पायल, मी पुन्हा एकदा तुला रडवलं. पण तू नेहमी हसत राहावी म्हणून मी तुला शेवटच्या वेळी रडवलं. आय एम सॉरी. आता पुढे काही बोलू नका, कारण मला माहीत आहे की तुम्ही जे काही केले ते माझ्यासाठीच होते. पण आरव, जो खतरनाक खेळ तुम्ही खेळला यात तुम्हाला दुखापत झाली असती. जर आदी सर मध्ये आले नसते तर ती गोळी तुम्हाला लागली असती तर माझ्यासाठी सर्व काही संपले असते. आणि आदी सरांना काही झाले असते तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. कोणाला काही झाले नाही पाहिजे. मग आता विनाकारण काळजी का करत आहेस? आता आपले लग्न झाले आहे. कुणी आपले काही नुकसान करू शकत नाही. लग्नाचे नाव ऐकताच पायलच्या रडक्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिने आरवच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली, लग्न रजिस्टर झाले आहे, पण आपल्या लग्नाची विधी होतील ना? पायलच्या या प्रश्नावर आरव तिच्याकडे एकटक लावून पाहू लागला. मग पायल पुन्हा म्हणाली, प्लीज माझ्याकडे असे पाहू नका. ते असं आहे की अनाथाश्रमात माझं लग्न झालं तेव्हा मला नुसते साडी नेसून मंडपात बसवलं गेलं. लग्नाची विधी कसे असतात मी ते फक्त चित्रपट आणि TV मध्ये पाहिले आहे. मला स्वतः अनुभवले नाही मी. पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी याबद्दल नाराज नाही, तर खूप आनंदी आहे. कारण जे काही होते ते कदाचित चांगल्यासाठीच होते. पण यावेळी माझे लग्न सर्व विधी आणि रीतिरिवाजांनी व्हावे असे मला वाटते. शगुनचा विधी असावा, माझी हळद असावी, माझ्या हातावर तुमच्या नावाची मेहंदी असावी. तुम्ही लग्नाची मिरवणूक करून याल आणि मी नवरीसारखा पेहराव करून मंडपात येईल आणि मग आपण सर्व विधी करून लग्न करू. बस एवढीच इच्छा आहे माझी. आरवच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्याने पायलचे हात धरले आणि म्हणाला, तुला जसे पाहिजे पायल तसेच आपले लग्न होईल. तुला हवे तसे सर्व विधी होतील. ते ऐकून पायलच्या चेहऱ्यावरही हसू उमटले.
पण तेवढ्यात तिची नजर खाली लॉनमध्ये असलेल्या यशोदावर पडली. ती तिला जरा काळजीत दिसत होती. पायलच्या चेहऱ्यावरच्या हास्याची जागा दुःखाने घेतली होती. तिने पुन्हा आरवकडे पाहिलं आणि म्हणाली, आज जे काही झालं आजी, कदाचित त्यामुळे खूप दुःखी असेल. सत्य कळल्यावर त्या मला तुमची बायको म्हणून स्वीकारतील ना आरव? आरवने हसून पायलच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि मग म्हणाला, ती माझी आजी आहे पायल, त्यामुळे मी तिला चांगले ओळखतो. सत्य जाणून घेतल्यावर तिच्या हृदयात तुझ्याबद्दल आदर वाढेल, कमी होणार नाही. त्यामुळे तुला तिच्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. तुला समजलं का? आता जाऊया. कमिशनर साहेबांसोबत पोलीस स्टेशनला जाऊन राजदीपच्या विरोधात अनेक तक्रारी करायच्या आहेत. मला त्याच्यासारख्या माणसाला वाचण्याची संधी द्यायची नाही पायल. चला जाऊया. पायलने हळूच मान हलवली तेव्हा आरवने तिच्या हातावर हात ठेवला आणि तिच्याबरोबर खाली आला. आधीचं ड्रेसिंगही झालं होतं आणि तो आरवच्या येण्याची वाट पाहत होता. त्यामुळे त्याला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. आरवने टेबलावर ठेवलेला माईक उचलला आणि म्हणाला, आज इथे जे काही झाले त्याच्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची माफी मागत आहे. पण आता सगळं ठीक आहे. तुम्ही माझ्या आणि पायलच्या एंगेजमेंटला आले होते, त्यामुळे पार्टी एन्जॉय करा आणि डिनर न करता जाऊ नका. मला आणि पायलला काही वेळ पोलीस स्टेशनला जावं लागेल. तोपर्यंत रुद्र आणि श्रुती तुमच्यासोबत असतील. आम्ही असे गेलो आणि आलो. आरवने असे सांगताच सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. आरवने माईक ठेवला आणि यशोदाकडे आला आणि म्हणाला, आजी आम्ही येतो. यशोदाने हसून आरवच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, आज तू मला पुन्हा एकदा अभिमानाने सांगण्याची संधी दिली आहेस आरव, की तू माझा नातू आहेस. आज तू जे काही केले आहे त्यामुळे माझी मान अभिमानाने उंचावली आहे. आरवने तिच्या तळहाताचे चुंबन घेतले आणि म्हणाला, मला माफ कर आजी. मला माहीत आहे की तुला हे या सर्व आधी सांगायला हवे होते. पण आजी, जर मी तुला आधी सत्य सांगितले असते तर कदाचित मी आणि पायल जे बोललो त्यावर तुझा विश्वास बसला नसता की राजदीप पायलचा गुन्हेगार आहे. कारण माझ्याप्रमाणेच त्याने तुझ्याही डोळ्यांवर चांगुलपणाची पट्टी बांधली होती. तुला काही बोलायची गरज नाही आरव. मला ना तुझा राग आहे ना पायलचा. तिला मी खूप आधी माझी सून म्हणून निवडले होते आणि म्हणूनच मी तिला या घरात आणले आणि मला आनंद आहे मी यात यशस्वी झाले आहे. असे म्हणत यशोदाने पायलकडे बघितले आणि तिला तिच्या जवळ येण्यास सांगितले. पायल जरा लाजत तिच्याकडे आली. यशोदाने पायलच्या डोक्याला प्रेमाने हात लावला आणि म्हणाली, पायलपेक्षा चांगला जीवनसाथी तुझ्यासाठी असूच शकत नाही आरव. तू पायलशी लग्न केलंस याचा मला खूप 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 आनंद झाला आहे. यशोदाने असे सांगतात पायलने तिला रडत रडत मिठी मारली. यशोदाने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, बेटा खूप रडलीस तू. आता तू हसण्याचे दिवस आले आहेत आणि तू नेहमी आनंदी राहावे अशी माझी इच्छा आहे. एवढं बोलून तिने पायलकडे पाहिलं आणि मग तिच्या कपाळाचं चुंबन घेत म्हणाली, बेटा राजदीपने तुझ्यासोबत जे काय केलं आहे आपण ते बदलू शकत नाही, पण ते नक्कीच विसरता येऊ शकते. म्हणून आज मी तुला वचन देते की मी आणि आरव तुला इतके प्रेम देऊ की तू तुझ्या भूतकाळातील कडूपणा कायमचा विसरशील आणि मग तुझ्या चेहऱ्यावर फक्त हास्य असेल पायल. त्यामुळे हे तुझ्या डोळ्यातील अश्रू आता पुस पायल, कारण आता मी माझ्या मुलीच्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नाही. समजलं का? पायलने लगेच तिचे अश्रू पुसले. तेव्हा यशोदाने पुन्हा पायलच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, जा आणि लवकर परत ये. पायलने हसून होकारार्थी मान हलवली. आरव आजीजवळ आला आणि यशोदाचा तळहात दोन्ही हातांनी धरला आणि म्हणाला, आजी मला अजून एका गोष्टीसाठी तुझी माफी मागावी लागेल. यशोदाने आरवकडे बघायला सुरुवात केली तेव्हा आरव पुन्हा म्हणाला, आज सकाळी आधीने तुझ्याशी खोटे बोलून माझ्या आणि पायलच्या लग्नाचे साक्षीदार म्हणून सही करायला सांगितले. त्याबद्दल मला क्षमा कर. आधीने हे सर्व माझ्या सांगण्यावरून केले होते. मला माहीत आहे बेटा, आधीने मला सर्व काही सांगितले आहे आणि यासाठी मी तुझ्यावर रागवले नाही. तू पायलशी लग्न केले आहे तेच माझ्यासाठी पुरेसे आहे. आरवच्या गालाला हात लावत यशोदा म्हणाली. इकडे हॉस्पिटलमध्ये कबीर आणि अर्जुन आणि साधनाबरोबर ही सगळी न्यूज पाहत होता. साधना हे सगळं पाहून बोलली, किती मोठी चूक झाली आमच्याकडून. आपण तर साप पाळले होते. माझा विश्वासच बसत नाही की वीरेंद्रभाई साहेब इतके पडलेले आहेत आणि तो राजदीप माझ्या हातात असते तर मी त्याला रोडवर गोळ्या घातल्या असत्या. त्या मुलीचे सौभाग्य आहे की आरवने तिला साथ दिली, पण त्या दोघा बाप लेकांनी माहीत नाही अनाथ आश्रमातील किती मुलींसोबत असे केले असेल. माहीत नाही त्या कोणत्या परिस्थितीत आणि कुठे असतील. देव करो आणि त्या मुलींना पोलीस लवकरात लवकर शोधून काढो आणि त्यांना राजदीपच्या जाळ्यातून आजाद करू. आज पहिल्यांदा मी तुझ्याशी सहमत आहे साधना. मी मोठा भाऊ समजत होतो वीरेंद्रभाई साहेबांना,
खूप वर्षांपासून त्यांना आपण ओळखतो, पण आजपर्यंत त्यांचे सत्य माहिती असणे तर लांब, पण आजपर्यंत त्यांच्या काळ्या कामाबद्दल आपल्याला कधी संशयही आला नाही. अर्जुनने असे बोलताच साधना काळजीने म्हणाली, त्या मुलीने राजदीपचे वाईट कृत्य कसे सहन केले असेल याचा विचार करूनही मला भीती वाटते. 17 वर्षांच्या निरागस मुलीशी लग्नाच्या नावाखाली असा घृणास्पद खेळ खेळला. खरंच आज राजदीप माझ्यासमोर. साधनाचे बोलणेही संपले नव्हते तेव्हा तिची नजर कबीरवर पडली, जो खूप रागवलेला दिसत होता आणि उठताना काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता, पण त्याला इच्छा असूनही काही बोलता येत नव्हते. ती लगेच कबीरकडे आली. कबीरचा हात धरून ती म्हणाली, कबीर, तुला काही बोलायचे आहे का बेटा? तिचा प्रश्न ऐकून कबीरने काही बोलायचा प्रयत्न केला, पण काही बोलू शकला नाही. त्याला एवढा अस्वस्थ पाहून साधनाने त्याचा तळहात धरला आणि म्हणाली, कबीर, मला माहीत आहे तुलाही खूप राग येत असेल राजदीपचा, पण त्याची कृतीच तशी आहे. त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा झाली पाहिजे. आणि वीरेंद्रभाई साहेबांसारखे लोक जे संपत्तीसाठी एवढ्या टोकाला जातात, निष्पाप मुलींच्या जीवाशी खेळतात, त्यांना तर अशी शिक्षा द्यायला हवी की पाहणाऱ्यांचा आत्मा हादरून जाईल. कदाचित आज तुला समजले असेल बेटा की आरव वाईट नाही, तो खूप चांगला माणूस आहे. त्याला त्याच्या आईने दिलेले संस्कार चांगले आहेत. तो पायलला तिच्या भूतकाळासह अगदी मनापासून स्वीकारलेच नाही, तर तिच्या गुन्हेगाराला तुरुंगात पाठवून पायलला न्याय दिला आहे. साधनाचे बोलणे ऐकून कबीरने मूठ घट्ट धरली आणि मनात म्हणाला, आरवने त्याला फक्त तुरुंगात पाठवले आहे मॉम, पण ज्या दिवशी मी माझ्या पायावर उभा राहील त्या दिवशी त्या बाप लेकांचा मी जीव घेईन. ज्या मुलीचे आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केले आहे ती मुलगी माझी कबीर शेखावत यांची छोटी बहीण आहे. राजदीप आणि त्याच्या वडिलांना माझ्या बहिणीच्या प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक जखमेचा हिशोब द्यावा लागेल. या दोघांच्या कृत्यासाठी इतकी सोपी शिक्षा असू शकत नाही. दोघांनाही मी असा मृत्यू देईल की पुढच्या जन्मी त्यांना माणूस होण्याची भीती वाटेल. तेव्हा अर्जुन म्हणाला, जरी मी आरवचा तिरस्कार करतो, पण आज त्याने जे काय केले आहे त्यानंतर मी त्याचा आजपर्यंतच्या सगळ्या चुका माफ करतो. हे ऐकून साधना त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. कबीर पुन्हा मनात म्हणाला, आरवने कधीच काही केले नाही डॅड. त्याने तेच केले जे एका मुलाने करायला पाहिजे, कारण तोही आपल्यासारखेच वीरेंद्र अंकलच्या विळख्यात अडकला आहे. आजवर मी आरवला माझा शत्रू मानत होतो. आज त्याने माझ्या बहिणीचा गुन्हेगार संपूर्ण जगासमोर आणला आहे, ज्याचा मला सर्वात जास्त तिरस्कार होता. आज तो माझ्या बहिणीचा नवरा आहे आणि माझी बहीण त्याच्यावर खूप प्रेम करते. मला समजत नाही तुम्हाला हे सगळं कसं सांगू मॉम डॅड, कसं? कारण ज्या दिवशी तुम्हाला कळेल की पायल ही अनाथ नसून तुमची हरवलेली मुलगी आहे, तुम्ही दोघेही तुटाल. हे महादेव, मला लवकरात लवकर माझ्या पायावर उभे करा. वीरेंद्र अंकल आणि राजदीप यांनी सुरू केलेल्या आगीत 2 कुटुंबे होरपळून निघण्यापूर्वी मला सावरावे लागेल आणि सर्वांना सत्य सांगावे लागेल. साधना उठली, अर्जुनजवळ आली आणि हसत म्हणाली, हे बघून बरं वाटले की आज आरवने एक चांगला माणूस म्हणून आपले कर्तव्य पार पाडले आहे. हे तुम्हीही मान्य करता. तो जगासाठी एक चांगला माणूस असेल साधना, पण तो माझा शत्रू आहे. त्याच्या चुका माफ केल्याचा अर्थ असा नाही की मी त्याचा तिरस्कार करत नाही. आजही तो माझ्यासाठी माझा सर्वात मोठा शत्रू आहे आणि नेहमीच राहील. त्यामुळे तुझ्या मनातून हे काढून टाक की मी त्याच्याकडे पाऊल टाकेन आणि हे शत्रुत्व कायमचे संपेल. हे युद्ध माझ्या विनाशानेच संपेल, कारण मी एक वेळ वितळू शकतो, पण आरव मला नष्ट करण्याचा प्रयत्न करणे कधीच विसरणार नाही. आणि हे आवश्यक नाही की मी त्याच्या चुका पुन्हा माफ करू. ज्या दिवशी सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे जाईल तेव्हा हा खेळ मरणाचा खेळ होईल आणि मग एक तर मी किंवा तो. असे बोलून अर्जुन तिथून निघून गेला. तो निघून जाताच कबीरने पुन्हा डोळे मिटले आणि साधना सुद्धा काळजीत पडली आणि विचार करू लागली. इकडे आरव आणि पायल सोबत आधीने राजदीप आणि वीरेंद्र विरुद्ध FIR दाखल केली. तेव्हा आयुक्त म्हणाले, मिस्टर राठोड, आज तुमच्या मदतीने आम्ही एवढ्या मोठ्या गुन्हेगाराला पकडू शकलो. कमिशनर साहेब, पकडले जाऊन काहीही होणार नाही. जोपर्यंत बाप मुलाला शिक्षा होत नाही तोपर्यंत हा विजय अपूर्णच राहील, असे आरवने सांगताच कमिशनर साहेब म्हणाले, काळजी करू नका. त्यांच्या विरुद्ध आता आमच्याकडे साक्षीदार आणि पुरावे दोन्ही आहेत. त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. मला राजदीपला भेटायचे आहे. आरव असे बोलताच आदी आणि पायल दोघेही त्याच्याकडे पाहू लागले. मग कमिशनर हवालदाराला म्हणाले, हवालदार,
मिस्टर राठोड यांना त्या गुन्हेगाराकडे घेऊन जा, ज्यांना मी काही वेळापूर्वी अटक केली होती. हो सर. हवालदार एवढंच बोलला. आरव उठला आणि त्याच्यासोबत गेला. पायलाने आधी त्याच्याकडे काळजीने पाहू लागले. पायल मनात म्हणाली, हे भोले बाबा, आरवने पुन्हा राजदीपशी हातापायी करू नये. प्लीज असं काही होऊ देऊ नका भोले बाबा. धन्यवाद.